नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण बघू शकतात हा प्रिन्सेस ब्लाउज आहे आणि याची फिटिंग बघा तुम्ही किती व्यवस्थित आली. आणि हा आपला पाठीमागचा गळा आहे आणि तुम्ही थंबनेल तर पाहिलाच असेल, खूप सुंदर याची फिनिशिंग आली. तर कंटिन्यू करा, मी तुम्हाला पुढे याची कटिंग व्हिडिओ पूर्ण दाखवते. नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण बघणार आहोत 36 साईजचा प्रिन्सेस ब्लाउज कटिंग. तर आता ब्लाऊजवरून मी कशा पद्धतीने म्हणजे कमी वेळामध्ये कसे माप घेते आणि कसे माप टाकते मी तुम्हाला दाखवते. तर हा आहे ब्लाऊज पीस. तर आपल्याला काय करायचं आहे, जसं आपण कटिंगला घेतो, व्हिडिओ थोडासा मोठा होईल कारण समजून जर सांगायचं ठरलं तर थोडासा वेळ लागतो. पण व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का ब्लाऊजवरून माप कशा पद्धतीने मी काढते. तर हे आहे शोल्डरपासून आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि इथं थोडंसं आपल्याला ताण द्यायचं आहे, म्हणजे आपल्याला उंची ही बरोबर काढायची. म्हणजे 14 इंच आपला शिवून ब्लाऊज झाला आहे बरोबर. मग याच्यासाठी आपल्याला 15 इंचाचा ब्लाऊज टाकावा लागेल, म्हणजे 14 इंच उंची आपली परफेक्ट अशी येईल. आता 36 छाती आहे, तर ती पण कशी मोजली मी तर बघूयात. आता ज्या साईडनं हुक आहे त्या साईडनं आपल्याला ब्लाऊज ठेवायचा आहे, साईड कोणती पण असू द्या. तर 9 इंच आले, तर 9चा चौथा भाग जर केला तर 36 येते. तर 36 आले. 36 छातीचा हा ब्लाऊज आहे, त्याचा चौथा भाग 9 आला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, 9ची एक आपल्याला घडी टाकायची अंदाजे आणि 2 इंच इथं आपण शिलाई मार्जिन ठेवली बरोबर. आता आपलं हे माप जे आलं उंचीचं, तर आपण एक लाईन आखून घेऊ. आता शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे 5.5 इंच. 36 छातीला शोल्डर 5.5 घ्यायचं आहे आणि मोंड्यासाठी पण आपल्याला 5.5 घ्यायचं आहे. एकदम व्यवस्थित ब्लाऊज हा फिटिंगला बसून जातो 36 मध्ये. आता ह्या लाईन थोड्याशा वरती गेल्या, पण काही हरकत नाही, आपण त्या लाईननुसार आखून घेऊ. तर बघू शकतात हा पॉईंट इथं आला आणि हा पॉईंट इथं आला, पाहू शकतात. अर्धा इंच मी पाठीमागं आले. थोडेसे जरी माप घेतले ब्लाऊजवरून तरी पण ब्लाऊज आपल्या लक्षात येऊन जातो. 1.5 इंच कंपल्सरी आपल्याला पाठीमागून आपल्याला 1.5 इंचाचं माप घ्यावं लागतं आणि 1 इंच आपल्याला फ्रंट साईडने. नंतर आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने, बघू शकतात. तर एकदम कमी वेळामध्ये आपण ब्लाऊज कटिंग करतोय. तर साईज कुठली पण असू द्या, अशा पद्धतीने जर कटिंग केली तर एकदम सोपं जाते, काही अवघड नाही. आणि बऱ्याच जणांना काय होतं, ब्लाऊजवरून माप कशी काढावी हे लक्षात येत नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे. तर याचं कंबर आहे जवळजवळ 30.5, म्हणजे बघू शकतात 30.5 किंवा 31, 30.5 बसतंय. तर याचा पण आपल्याला चौथा भाग काढायचा आहे अशा पद्धतीनं. असंच आपल्याला ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे, म्हणजे 8ला 2 पॉईंट कमी येतात, तर आपण तेवढंच आपल्याला माप टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपण 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी घेतो आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन राहून जाते. एकदम सविस्तर सांगते, तर व्हिडिओ कंटिन्यू करा, कारण ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थित बघता त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. आता 2.25 इंच मी गळ्यासाठी टाकते. 2.25 इंच मी गळा घेतलाय. आता हा पाठीमागचा गळा आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो गळा मोजायचा कसा. तर काय करा, आता उंची आपल्या लक्षात आली बरोबर, तर मग हा कपडा खाली किती शिल्लक राहिला हे पाहायचं आहे आपल्याला. समजा आता याच्यामध्ये अर्धा इंच खालच्या बाजूने शिवण्यात जातं, म्हणजे जवळजवळ हा 3.5 बसन. तर आपल्याला 3.5 ते 4 इंच खाली सोडून द्यायचं आहे, कारण वरती पण आपल्याला गळा गोट घेण्यासाठी मुडपलेला असतो. आता वरती 2.25 घेतले, तर खाली मी 3 इंच घेते आणि याला आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. तर खूप सुंदर हा ब्लाऊज बसणार आहे. तर पाहू शकतात कमी वेळामध्ये आपण ब्लाऊजवरून माप कशी काढले. तर याची करायची आता कटिंग. तुम्हाला जर पेपर पॅटर्न लागत असेल तर नक्कीच कमेंट करा. पेपर पॅटर्नसाठी आपण नक्कीच सुरुवात करू. जसं तुम्ही कमेंट करता
त्यानुसार आपण पेपर पॅटर्न बनवायला सुरुवात करू। आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपण जे माझ्याकडून ओपन बाजू आहे ती माझ्याकडून ठेवली आणि जी समोरची बाजू आहे ती बंद बाजू आहे। आता 1 इंच मी कंपल्सरी एक लाईन आखून घेते, 1 इंचावर थोडंसं मी खाली पण घेते। आता प्रिन्सेसच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, तर मी याच्यात तुम्हाला वेगळी पद्धत दाखवते। तर कशा पद्धतीने आपण जी 1 इंचाची लाईन घेतली त्याच्यावरच मी हा पाठीचा बंद भाग ठेवलाय आणि याच्यावर थोडंसं प्रेस करून घेते, म्हणजे आपल्याला जो मोंड्याचा आकार आहे तो आपल्या लक्षात येऊन जाईल। पाहू शकतात, बाकीचं सगळं आहे तसंच आपल्याला ठेवून घ्यायचे। तर हा मोंड्याचा आकार आपल्याला एकदम व्यवस्थित लक्षात येतोय, बघू शकतात। आता याच्यामध्ये 2.25 इंच आपण गळ्यासाठी घेतले, तर 2.25 घ्यायचे। फ्रंट गळा आपण 7 इंचाचा घ्यायचा आहे। नंतर आपण याला गोलाचा आकार देऊन घेतलाय। आता 3.5 इंच आपल्याला पुढच्या बाजूने घ्यायचं आहे टक्स पॉईंटसाठी। आपल्याला याला क्रॉस पट्टी नाही आहे, आपण हा बिगर क्रॉस पट्टीचा शिवू। आता आपल्याला काय करायचं आहे, 2 इंच परत एकदा थोडंसं 1.5 इंच आपल्याला पुढं घ्यायचं आहे। ह्या टक्सपासून हा टक्स आपण 3.5 घेतला आणि हा टक्स आपण 1.5 इंच घेतला। आता वरून आपण येऊया जवळजवळ 10 किंवा 10.5 इंच, 10.5 इंचावर आले। अर्धा इंचावरती शोल्डर मुडपण्यात जातं आणि 10 इंचावर आपला एक टक्स पॉईंट येतो। ही लाईन आपल्याला इथं जोडून घ्यायची, बरोबर। आता आपण हे जे 1 इंच घेतलं हे कशासाठी घेतलं, तर आपल्याला इकडच्या बाजूने पण एक टक्स घ्यायचा आहे, तो आहे 1 इंचाचा, बरोबर। जसं आपण 1.5 इंच घेतलं, हे आपण ह्या साईडने बाहेर कपडा जास्त घेणार का ती जागा आपली भरून निघणार, बरोबर। आता मोंड्यापर्यंत मी इथं आखून घेतला, बरोबर। आता आपल्याला काय करायचं आहे, हा जे 1 इंच आहे याच्यासाठी आपण इकडं 1 इंच अगोदरच घेतलेला। हा जे 1 इंच आहे म्हणजे मी तुम्हाला आखून दाखवते, हा जो 1 इंच आहे अगोदरच आपण ह्या बाजूने घेतलेला। आता आपल्याला काय करायचं आहे, एक गळ्यापासून आपल्याला तिरकी लाईन घ्यायची खालपर्यंत। आता हे झालं आपले एकदम परफेक्ट असं माप। आता आपण काय करणार आहोत का, ज्या वेळेला प्रिन्सेस ब्लाऊज कुठला पण असू द्या, तर आपल्याला कंपल्सरी 1 इंच याच्यामध्ये जास्त हे घ्यावंच लागतं। आपले माप सगळे टाकून झालेत। आता आपल्याला फक्त जॉईंट करायचं आहे ह्या लाईनी, बरोबर। आता ही लाईन जॉईंट झाली तर ही खालची लाईन आपल्याला क्रॉसमध्ये इथं घ्यायची आणि ही लाईन आपल्याला इथं घ्यायची। अवघड काहीच नाही, जेवढं तुम्ही पेपर कटिंग करता तेवढा ब्लाऊज तुम्हाला सोपा होऊन जातो। आता आपण काय करणार, प्रिन्सेसला आकार देणार। तर पाहू शकतात किती इझी आहे ब्लाऊज कटिंग। आता याच्यामध्ये पण तुम्हाला जर क्रॉस पट्टी काढायची तर क्रॉस पट्टीसाठी एक साईड 3 इंच घ्या, एक साईड 2.5 इंच घ्या, आहे असं आखून घेतल्याच्या नंतर क्रॉस पट्टीला जो आकार येईल त्या पद्धतीने तुम्ही काढून घेऊ शकतात। किंवा मी तुम्हाला सांगते, ह्या लाईनपासून आपल्याला इथं जरी 2.5 घेतलं आणि इथं 2 घेतलं, अशा पद्धतीने तुम्ही क्रॉस पट्टी ही डॉट डॉटमध्ये दाखवते घेऊ शकतात। नॉर्मल इथं आपल्याला आकार द्यायचा आहे क्रॉस पट्टीचा। आता हा क्रॉस पट्टीचा ब्लाऊज नाही, त्याच्यामुळे मग मी तुम्हाला याच्यावर दाखवणार नाही, पण तुम्ही कमेंट करा, त्यानुसार आपण नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करू। आता मी कटिंग कशी केली ते पण तुम्ही बघा, म्हणजे एकदम परफेक्ट असा ब्लाऊज तुम्हाला येऊन जाईल।
याची आता एकदम आपण सविस्तरची कटिंग केली तर पाहू शकतात खूप सुंदर हा 36 छातीचा ब्लाऊज आलाय कटिंगमध्ये। तर आपण बघूयात आता पाठीचा भाग, तर कशा पद्धतीने याला आपल्याला कट करायचा आहे। तर मी तुम्हाला ते पण दाखवते का मी अर्धा इंच वरती थोडंसं ठेवते आणि नंतर मग याचा गळा आपल्याला कट करायचा आहे। तर जे नवीन आहेत त्यांनी अगोदर जाऊन ब्लाऊज माझ्या चॅनलवर बघा का मी जुने व्हिडिओ भरपूर टाकलेले आहेत का त्याच्यावर बाही कशी कटिंग करायची ते दाखवले। तर पुन्हा एकदा मी तुम्हाला आता व्हिडिओ पूर्णच करते का मी तुम्हाला बाही पण दाखवते। 8 इंच, तर आपल्याला 9.5चे तरी घडे लागतील। आपण बघूयात 9.5चे घडे आहे का नाही। बरोबर 9.5चे घडे आहे। जे आपली मोंड्यानुसार 8 इंचाची घडी आली त्याच्यावर आपण एक मार्किंग केली आणि त्याच्यानंतर आपल्याला बाही पाहिजे किती आहे, बाही आहे 6 इंच, सॉरी 5 इंच, तर आपण 6 इंच घेऊया। आणि नंतर मी याला आकार दिलाय। तर खूप कमी वेळात आपला ब्लाऊज कटिंग झालाय। तर याची आता कटिंग आपल्याला लगेच याच्यावर पण पाहू ब्लाऊज पीसावर। तर खूप सोपी पद्धत आहे, ह्या साडीतला ब्लाऊज पीस आहे। तर कंटिन्यू करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पाहत राहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का मी कशा पद्धतीने कटिंग केली किंवा कुठं कसं ॲडजस्ट करावं लागतं। आता बाहीला थोडंसं जॉईंट येईल तर मी अशा पद्धतीनेच एकदा अस्तर टाकते आणि नंतर याला कट करून घेणार। असाच व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद आणि थँक्यू। सपोर्ट करा, जसं तुम्ही सपोर्ट करता त्यानुसार आपले व्हिडिओ आपलं चॅनल अजून चालेल, कारण खूप सपोर्ट केला आहे तुमच्यामुळेच माझं चॅनल मोनोटाईज झाले। तर अजून सपोर्ट करा म्हणजे आपल्याला अजून वेगवेगळे ब्लाऊजबद्दल व्हिडिओ पाहायला भेटतील किंवा वन पीस असू द्या, ड्रेस असू द्या, कुठले पण कटिंग व्हिडिओ असू द्या आपण नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करू। आता मी इथं पाठीचा भाग काढणार आणि बाकी जसं अस्तर कटिंग केली त्यानुसार आपण ठेवण्याची कटिंग करणार। तर व्हिडिओ जास्त मोठा होईल याच्यासाठी मी आता स्किप बंद करते आणि पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्ते।